तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 4 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जीवा रात्री सगळे झोपल्यावर खाली येतो आणि डायनिंग टेबलजवळ बसलेला असतो. नंदिनीचा विचार करून तो खूप रडत असतो. काव्या त्याच्याशी बोलायला येते. काव्या जीवाच्या हाताला हात लावते आणि त्याला समजवत असते. पार्थ तिथे येतो. पार्थ त्या दोघांना एकत्र हातात हात घेऊन बसून बोलताना बघतो आणि त्याच्या डोक्यात तिडेक जाते. नंतर त्याला आठवतं की हे मूव ऑन झालेत. आपण जसं मूव ऑन झालो तसंच हे पण झालेत. आपण यांच्याकडे संशयाने बघायला नको. तो त्या दोघांचं सगळं बोलणं ऐकतो. काव्या जीवाला म्हणते, जीवा शांत हो. जे आपलं आहे ते आपल्याला मिळणारच. आपल्याकडे लवकर येणार. विश्वास ठेव. पार्थ त्या दोघांकडे बघत राहतो आणि त्याला कळतं की आता या दोघांमध्ये पूर्वीसारखं नातं नाही. आता आहे ते फक्त मैत्रीचं नातं. पार्थ नंदिनीला भेटायला जातो. तो नंदिनीला समजावतो. तो नंदिनीला म्हणतो, ते दोघं आपल्या प्रेमात पडलेत. ऐन फेब्रुवारीमध्ये नात्याची दिवाळी आता चालू झाली आहे. सगळीकडे उजेड होतोय आणि लखलखलं जाते. आपण सुद्धा आपल्या मनातला अंधार दूर करू आणि त्या दोघांना जवळ करू. नंदिनीला सुद्धा आपली चूक कळलेली असते. नंदिनी जीवाला माफ करून जीवाकडे जाण्याचा प्रयत्न करणार असते. आता पार्थ नंदिनी हे दोघं काव्या जीवा यांचं प्रेम कसं स्वीकारतायत हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की नंदिनीला काल काय झालं होतं ते काही आठवत नाही आणि त्यात नंदिनीचे बाबा जीवावर आरोप करतात. जीवाने मुद्दाम नंदिनीला दारू पाजली, मनातलं ओठांवर आणलं, हे असं काही बाई बोलतात. जीवा खूप हर्ट झालेला असतो. जीवा नंदिनीला म्हणतो, यापुढे मी तुझ्या आयुष्यात कधीच येणार नाही. जीवा आपली बॅग भरतो. रिक्षावरचं सगळं डेकोरेशन, सगळे फोटो काढून फेकतो आणि तिथून निघून जातो. नंदिनी रडत बसलेली असते आणि नंदिनीच्या बाबांना खूप आनंद होतो. तर इथे देशमुखांच्या घरी सगळे नाश्त्यासाठी बसलेले असतात. पार्थ सारखं गेस्ट रूमकडे बघत असतो. विक्रम विचारतो, पार्थ काय झालंय? मान दुखते का? नाही सारखी तिथे वळवून ठेवली आहेस. पार्थ म्हणतो, काव्याची वाट बघतोय मी. काव्या रात्री अभ्यास करत होते ना उशिरापर्यंत. त्यांना भूक लागली असेल. तेवढे तिथे काव्या येते. रम्या पार्थजवळ बसलेली असते. विक्रम रम्याला वसूजवळ बसायला सांगतो आणि काव्याला पार्थजवळ. पार्थ काव्या एकमेकांकडे प्रेमाने बघत राहतात आणि रम्याच्या जीवाचा जळफळाट होतो. तेवढ्यात पार्थला वॉचमनचा फोन येतो आणि जीवा आलाय हे कळतं. सगळे धावत दाराजवळ जातात. जीवा नंदिनी यांच्या औक्षणाची तयारी केलेली असते आणि त्यांच्या स्वागताची तयारी केलेली असते. ते सगळे जीवाकडे बघतात. जीवा रडत बॅग घेऊन एकटाच उभा असतो. सगळ्यांना वाटतं की जीवा मस्करी करतोय. सगळे विचारतात, जीवा नंदिनी कुठे? जीवा म्हणतो, कोण नंदिनी? जीवा बॅग घेऊन आत जातो. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की काय झालं तरी काय? जीवा असा का करतोय? सगळे जीवाकडे येतात. पार्थ विचारतो, जीवा आत्ता काय म्हणालास तू? कोण नंदिनी? काय चाललं काय हे सगळं? जीवा म्हणतो, तू तर राहूच दे. तू पण तिच्यासारखाच आहेस. विक्रम म्हणतो, जीवा काय झालं काय? अरे शांत हो. इतका का चिडलायस? काय झालंय? पार्थ विचारतो, जीवा तू नंदिनीला कन्व्हिन्स करायला गेला होतास ना? मग काय झालं? ती कुठे? जीवा म्हणतो, हो गेलो होतो ना कन्व्हिन्स करायला. माझं काळीच कापून हातावर घेऊन गेलो होतो. गुडघे टेकले, मान झुकवली, नाक रगडलं तिच्या पुढ्यात. कपडे उतरवतात तसा आपला इगो उतरवून बाजूला ठेवला होता. पण तुमच्या रागाला इतकी धार आहे ना की समोरच्याचं मन कसं चिरायचं हे तुम्हाला बरोबर माहिती आहे. तुम्हाला आमच्या चुका दिसतात पण आमचे एफर्ट्स दिसत नाही का? चुका एक पटकन तुमच्यापर्यंत पोहोचतात पण एफर्ट्स तुमच्या मनापर्यंत पोहोचत नाही का? आमची एक चूक तुम्हाला दिसते पण आम्ही केलेले 99 एफर्ट्स कुठे जातात? कुठे कमी पडतात? मानिनी विचारते, जीवा नक्की काय झालंय? नंदिनी कुठे आहे? ती कशी आहे? जीवा म्हणतो, मस्त आहे ती. मानिनी विचारते, मग जीवा तिला का नाही आणलं सोबत? जीवा म्हणतो, तिच्यासोबत तिचे नियम, तत्व, डिग्निटी, राग सगळं आहे. माझी तिला काही गरज नाही आहे. 21 दिवसांचं व्रत घेतलं होतं ना, 21 दिवस पूर्ण झाले. आणि मला एक गोष्ट कळली आहे की तुम्ही आम्हाला कधीच माफ करू शकत नाही. आमच्या प्रेमासाठी एक पाऊल तुम्ही पुढे येऊ शकत नाही. आणि हे असलं प्रेम आहे ना ते तुमचं तुम्हाला लखलाभ. जीवा रडत वर निघून जातो. जीवा आपल्या रूममध्ये येतो आणि तोच सगळीकडे बघत असतो. त्याला नंदिनीची आठवण येते.
नंदिनीचा फोटो, नंदिनीने काढलेला आरशावरचं स्माइली फेस, ती वळकुटी, सगळं नंदिनीची आठवण करून देतं. जीवा खूप रडायला लागतो. तर इथे नंदिनी आपल्या रूममध्ये येते. तिला जीवाची आठवण येते. ती धावत गॅलरीत येते आणि बाहेर बघते. लॉनवर जीवा असेल असं तिला वाटत असतं, पण जीवा तिथे नसतो. नंदिनी आपला हात बघते. त्यावर जीवांदेने लिहिलेलं असतं. नंदिनीला कळत नाही की हे आपण कधी लिहिलं. तिला काही आठवत नसतं. ती विचार करत रडत जीवाच्या आठवणीत तिथे झुरत बसलेली असते. तर इथे पार्थ काव्याला बाजूला घेतो. पार्थ म्हणतो, काव्या, आपण दोघं मिळून नंदिनीला फोन लावू. नेमकं काय झालं ना ते विचारू. पार्थ काव्याला रूममध्ये यायला सांगतो. काव्या काही रूममध्ये येत नाही. ते दोघं खिडकीत बसतात आणि नंदिनीला फोन लावतात. नंदिनी जे झाले ते सगळं काव्या पार्थ यांना सांगते. नंदिनी म्हणते, मला एक कळत नाहीये, जीवा असं का वागले असतील. माझ्या मनातलं ओठावर यावं म्हणून त्यांनी मला दारू पाजली. बाबा बोलत होते स्वतःला जिंकवण्यासाठी 21 दिवस पूर्ण झालेत. स्वतःला हरलेलं त्यांना बघायचं नव्हतं, त्यासाठी जीवाने मला दारू पाजली आणि माझ्या मनातलं प्रेम ओठावर आणण्याचा प्रयत्न केला. पण जीवा असं कसं वागू शकतात. मला तर तेव्हाचं काहीच आठवत नाहीये. नंदिनीचा गैरसमज झालाय हे काव्या पार त्यांना कळलेलं असतं, पण हा गैरसमज कसा दूर करायचा हे काही कळत नाही. नंदिनी म्हणते, जाऊ दे, जेव्हा तिथे आलेत ना, आता त्यांची काळजी घ्या. त्यांना काय आवडतं ते खायला द्या. ते जरा रागवलेले आहेत, त्यांची काळजी घ्या. काव्या फोन कट करते आणि जात असते. पार्थ म्हणतो, काव्या, हे काय केलं तुम्ही? त्या बोलत होत्या ना. काव्या म्हणते, माझं ना आता ताईचं बोलणं डोक्यात जायला लागले. अरे असा एवढा मोठा काय गुन्हा केलाय आम्ही? आता एकदाचा काय तो निर्णय घ्या आणि तुकडा पाडून टाका. हे रोजचं मरण नकोसं झाले. रोज रोज मरण्यापेक्षा एकदाच काय ते मरण येऊ दे. काव्या पार्थला त्याचा मोबाईल देऊन टाकते आणि तिथून निघून जाते. पार्थला सुद्धा आपली चूक कळलेली असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.